भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या अत्यंत शोभनीय कार्यक्रमाला उपस्थित आपल्या विभागीय आयुक्त आणि ज्यांना आताच प्रधान सचिव म्हणून बढती मिळालेली आहे अशा माननीय विजयलक्ष्मी विद्रीजी, आपले पोलीस आयुक्त रवींद्र सिंगजी, आपल्या या ठिकाणी उपस्थित विनीता सिंगजी, आपले जिल्हाधिकारी विपिन ईटनकरजी, डॉक्टर अभिजित चौधरी जी, संजय मीना जी, नवीन चंद्र रेड्डी जी, आपले आजी संदीप पाटील जी, पोलीस अधीक्षक हर्षवर्धन जी, आपले महामेट्रोचे एमडी श्रावण हर्डीकर जी, श्री विनायक महाउंड जी, आपले डॉक्टर विकास नाथले जी, पूर्व पोलीस आयुक्त म्हणजे भूषण कुमार उपाध्याय जी, खरं आज आपल्या सर्वांकरता अत्यंत आनंदाचा सोहळा या ठिकाणी आपण पार पाडतो आहे आणि आज आपल्या नागपूर करता, विदर्भ करता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आज आपल्या नागपूरचे उद्योगपती माननीय सत्यनारायण नुवालजी यांना पद्मश्री या ठिकाणी त्यांचा पद्मश्री गौरव होतो आहे आणि एकूण 131 पदम यामध्ये आहेत. त्यामध्ये सत्यनारायण नुवालजी यांनी आपल्या विदर्भाचं नागपूरचं नाव हे आपल्या संपूर्ण विश्वामध्ये राष्ट्रामध्ये उंची देण्याचं कार्य सत्यनारायण नुवालजी यांनी केलेलं आहे. खरं तर मी आपल्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी विद्रीजी यांचंही अभिनंदन करतो की त्यांना मागील महिन्यात या विभागीय आयुक्त आपले जे आहेत त्यांना प्रधान सचिव बढती मिळाली आणि हर्ष पोद्दार यांना DIG म्हणून या ठिकाणी त्यांना बढती मिळाली आहे. खरं तर यांचेही आपण आज या ठिकाणी अभिनंदन करूया. खरं तर आज आपल्या या ठिकाणी उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहेत, वीर माता वीर पत्नी आहेत, लोकतांत्रिक सेनानी आहेत आणि मान्यवर अनेक मान्यवर या बाजूने आणि या बाजूने आणि समोर आहेत. मी सर्वांचे या ठिकाणी आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. बंधू भगिनींनो, आजचा हा दिवस केवळ प्रजासत्ताक दिनाचा उत्सव नाही आहे किंवा ध्वजारोहण केलं एवढाच संपत नाही आहे, तर आज आपल्या लोकशाहीचा, आपल्या हक्काचा आणि आपल्या कर्तव्याचा गौरव करण्याचाही दिवस आहे. आजच्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा जो संकल्प संविधानातून झाला आहे, या संविधानाच्या माध्यमातून, आपल्या मजबूत संविधानाच्या माध्यमातून, जगातील सर्वोत्कृष्ट संविधानाच्या माध्यमातून 140 कोटी भारतीयांना विकसित भारताकडे नेण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना संकल्पित होताना पुढच्या 26 जानेवारीपर्यंत आपलं आपलं कर्तव्य, माझ्यापासून आपण सर्वांनी जे कर्तव्य आपल्याला मिळालेलं आहे त्या कर्तव्यामध्ये कुठलाही कसूर न करता आपल्याला सर्वांना उत्तरदायी व्हायचं आहे. आणि म्हणूनच आपण आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण सर्वांचा कर्तव्याचा आणि त्यांच्या गौरवाचाही दिन या ठिकाणी आपण साजरा करतो. खरं तर मला एक बाबीचा अभिमान आहे की मागच्या मी 7 वर्षापासून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वात मोठा काळ आहे आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने सुनीत झालेली भूमी आणि ही दीक्षाभूमीची भूमी या ठिकाणी मी पालकमंत्री आहे, याचाही या ठिकाणी मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे. हे करत असताना आपल्याला माहिती आहे की आपला भारताने स्वीकारलेलं वंदे मातरम 150वा वर्धापन दिन आहे आणि आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजींनी 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 पर्यंत या ठिकाणी 150वा वर्धापन दिन साजरा करण्याकरता संपूर्ण देशभर वंदे मातरमचे आपला जयघोष या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. आणि खऱ्या अर्थाने
आपल्याला हे माहिती आहे की वंदे मातरम गाणं नाही आहे, हे गाणं भारताच्या चेतनेचं आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आणि म्हणून वंदे मातरम म्हणताना आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होतं. आणि वंदे मातरमचे हे 150 वर्ष या गीताला झाल्यानंतर त्याचा वर्धापन दिन साजरा करण्याची आपण कार्यक्रम करतोय. या ठिकाणी आपल्याला हे माहिती आहे की भारताच्या जनगणनेचा आता जो पहिला टप्पा आहे तो 1 एप्रिल 2026 पासून चालू होतो आहे. या ठिकाणी आपली नवीन जनगणना येत आहे आणि त्यासाठी आता आपल्याला मोठ्या प्रमाणात आपले कर्तव्य या ठिकाणी बजावे लागणार आहे. निश्चितपणे हे आपल्याला अवगत आहे की लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 राज्यामध्ये SIR झालेला आहे, पण महाराष्ट्राची आता SIR ची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि हा SIR यामध्ये सुद्धा एक मोठं कर्तव्य आपल्याला, आपल्या सर्व प्रशासनाला एक मोठं कर्तव्याचा टास्क या ठिकाणी येणार आहे. तो टास्क आपल्याला त्याप्रमाणे उभा लागणार आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांनाही माहिती आहे की यावर्षीची जनगणना हे डिजिटल असणार आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व डिजिटल माध्यम जे काही आहे त्याचाही उपयोग या ठिकाणी या जनगणनेच्या माध्यमातून करावा लागणार आहे. आज मला एक गोष्टीला नमूद करायचं आहे की आपले जी असतात या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अनेक दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगराला महापौर नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष नाही, पंचायत समितीला सभापती नाही, नगरपालिकेला नगराध्यक्ष नाही, अशी स्थिती अनेक वर्षापासून होती. पण राज्य निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका घेतल्या यामध्ये खऱ्या अर्थाने आता जे निवडणुका झाल्या त्यामध्ये लोकशाहीचा खरा सशक्तपणा दाखवणाऱ्या निवडणुका झाल्या. आणि यातून आता आपल्या महत्वाचा जो ढाचा आहे ग्रामीण विकासाचा, शहराच्या विकासाचा, ही स्थानिक स्वराज्य संस्था आता गठीत झालेली आहे. लवकरच आता या राज्याला महापौर मिळतील, अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मिळतील, सभापती मिळतील, नगराध्यक्ष मिळालेच आहे. निश्चितपणे जो ग्रामीण विकासाचा ढाचा या ठिकाणी संविधानाने तयार केला होता, या ढाच्याच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाच्या सर्व योजना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून योग्य पद्धतीने चालण्याचा चालवण्यासाठी या ठिकाणी काम होणार आहे. खरं तर मला या ठिकाणी आपल्याला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्या सर्वांना आज एका सुवर्ण काळाचे साक्षीदार व्हायचे आहे. 2047चा विकसित भारत, 2047चा विकसित महाराष्ट्र आणि पुढच्या 23 वर्षानंतर या नागपूरची जी जनसंख्या असेल, या जनसंख्येला लागणारा या ठिकाणी पूर्ण विकास 2047चं नागपूर. खरं तर मला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायचे आहे. आपले खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानायचे आहे. माननीय नितीन गडकरींची, देवेंद्रजींनी या ठिकाणी विकसित नागपूर 2047 म्हणजे 2047ला नागपूरची जनगणना जी असेल त्या जनगणनेला लागणारा डेव्हलपमेंट, त्या जनगणनेला लागणाऱ्या पायाभूत सुविधा, त्या जनगणनेला लागणारे रोजगार, त्या जनगणनेला लागणारे संपूर्ण व्यवस्था उभा करण्याचा निर्णय आणि त्याबद्दलचा विकास आराखडा आमच्या प्रशासनाने तयार केला. जेव्हा मी DPCचा पालकमंत्री म्हणून आढावा घेतो, आमच्या नागपूरचे मनपा आयुक्त असतील, NMRD NIT कमिशनर असतील, जिल्हा परिषद CO असतील, आमचे कलेक्टर असतील, या सर्वांनी, आमच्या पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी आपल्या ग्रामीण आणि शहराच्या विकासाचा एक विकासाचा प्लॅन तयार केला आहे. त्या प्लॅनला आपल्याला पुढे न्यायचं आहे. आज आपल्याकरता आनंदाची बाब आहे की आपण बघितलं असाल 3-4-5 दिवसापासून आपले मुख्यमंत्री यांनी या महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्तम राज्य करण्याकरता, विकसित राज्य करण्याकरता, उद्योगशील राज्य करण्याकरता माननीय देवेंद्रजींनी संपूर्ण क्षेत्राकरता म्हणजे गडचिरोली पासून तर ठाण्यापर्यंत, मुंबई पासून तर त्या ठिकाणी नंदुरबार पर्यंत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे रोजगार निर्मिती होऊ शकतं त्या रोजगार निर्मिती करता 30 लक्ष कोटी रुपयाचे वेगवेगळे उद्योगाचे करार हे त्या ठिकाणी दावोसला केले. आणि यामध्ये आपण जर विचार केला तर माननीय मुख्यमंत्री आपल्याला सांगतीलच, पण या ठिकाणी 40 लक्ष परिवार, 40 लक्ष नागरिक किंवा 40 लक्ष आपले बेरोजगार मुलं या ठिकाणी या महाराष्ट्राच्या
रोजगार निर्मितीच्या एक महत्वाची संधी आणि महत्वाचा टास्क माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पूर्ण केलेला आहे. आणि याचं जे फलश्रुती आहे ते आपल्याला दिसणार आहे. केवळ हे कागदावरचे करार नाही आहेत. या महाराष्ट्राच्या 40 लाख मुलांना ज्या दिवशी रोजगार लागेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या आपण केलेला हा जो माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला जो प्रयत्न आहे आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण 17-18 देशांनी माननीय देवेंद्र फडणवीसच्या या पुढाकाराला या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी त्यांनी प्रशंसा केली आहे. आणि म्हणून या जगातल्या 17-18 देशांनी भारताचा गौरव केला. 17-18 देशांनी महाराष्ट्राला मजबूती दिली. 17-18 देशांनी महाराष्ट्राच्या विकासाला मजबूती दिली. अनेक मजबूत महाराष्ट्र घडवण्याकरता माननीय देवेंद्रजींनी या महाराष्ट्रामध्ये 30 लाख कोटी रुपयाचे नवीन करार केल्यामुळं नागपूरलाही फार मोठा फायदा. आपल्या मियान असेल, आपली MIDC गुप्तीपुरी असेल, अजून त्या ठिकाणी आपण जे काही औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी तयार करतो आहे त्या ठिकाणी मोठी गुंतवणूक आपला गॅसिफिकेशन प्लांट असतील, अनेक गुंतवणूक या ठिकाणी येणार आहे. आणि त्यामुळं नागपूरच्या मुलांना नागपुरातच रोजगार मिळावा ही भूमिका या ठिकाणी आहे. खरं तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $1 लाख कोटी 1 ट्रिलियन करण्याची भूमिका देवेंद्रजींनी तयार केली आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी या 5 वर्षामध्ये खरं तर रोजगार निर्मितीवर जास्त भर दिलेला आहे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण रोजगार निर्मितीमध्ये आहे आणि म्हणून यावरच शासनाचा भर आहे. आणि म्हणून एकडे शहरी विकासासोबत ग्राम विकासाचे संकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे. आणि आता विकसित महाराष्ट्र दृष्टीने आमचे सर्वच विभाग या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. या राज्यातले सर्व मंत्रिमंडळ, या राज्याचे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, एकनाथजी शिंदे असतील, आमचे सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी असतील, ज्यांना जो विभाग दिलेला त्या विभागामध्ये मजबूतीने काम करतात आहे. आणि नागपूरला तर आपल्याला विशेष उपराजधानी म्हणून या ठिकाणी एक उत्तम बाब या ठिकाणी मिळत आहे. खरं तर मी परवा बघितलं BPC मध्ये या ठिकाणी नागपूरमध्ये जे महाराष्ट्रात 16,000 मेगावॅटचे नवीन सोलर प्रकल्प येत आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये शेतकऱ्याला सोलर पंप देणे, 25,000 रुपयाचा 3.5 लाखाचा पंप 25,000 रुपये देणे आणि शेतकऱ्यांना नॉन कन्व्हेन्शनल विजेवर त्या ठिकाणी आणले. आणि या ठिकाणी या अपारंपरिक ऊर्जेच्या पंपापासून दोन्ही बाबी, एक तर मोफत पंप देणे, मोफत विजेचं बिल देणे. आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये जो विकासनामा दिला होता त्या विकासनाम्यामध्ये सांगितलं होतं, जो जाहीरनामा दिला, जो मॅनिफेस्टो दिला होता, यामध्ये आम्ही सांगितलं होतं की पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही, शेतकऱ्याच्या पंपाचं विजेचं बिल येणार नाही. हे या ठिकाणी आमचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करतो आहे. आणि मला या ठिकाणी ऊर्जा खात्याचं अभिनंदन करायचं आहे. ऊर्जा खात्याने या ठिकाणी सोलर पंप लावण्याचा जो महाराष्ट्राचा जो एक उच्चांक तयार केला आहे. आज देशातले संपूर्ण सोलर पंप एका बाजूने आणि एकट्या महाराष्ट्राने 60% पंप लावले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये महाराष्ट्राचं नाव पोहोचलं. खऱ्या अर्थाने एक मोठं काम या ठिकाणी ऊर्जा खात्याने केलं आहे. सोबत या ठिकाणी 2030 पर्यंत या महाराष्ट्राला जी ऊर्जा लागेल, वीज लागेल, 2047 पर्यंत या महाराष्ट्राच्या जनसंख्येला जी ऊर्जा लागेल, वीज लागेल, ती वीज देण्याचाही निर्णय आपण या ठिकाणी केला. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं मजबूत देतो आहे, मला असं वाटतं की ऊर्जा विभागामध्ये आपला महाराष्ट्र स्वयंपूर्ण होतोय. शेवटी विकासाकरता महत्वाची वीज आहे. या विजेमध्ये महाराष्ट्र स्वयंपूर्ण होतोय, नागपूर जिल्हा स्वयंपूर्ण होतोय. खरं तर मी या ठिकाणी आमचे जिल्हाधिकारी, आमचे पोलीस SP यांचं अभिनंदन करतो. त्यांनी या नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे CCTV सर्वेलन्सचं जाळं उभं करण्याचा विचार केला आहे. आणि आता सावनेरमध्ये आपण बघितलं असाल, सावनेरमध्ये आमच्या मार्बल कंपनीच्या माध्यमातून, गृह खात्याच्या मार्बल कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण सावनेरला आता आपण म्हणजे दरोडा टाकू शकणार नाही, चोरी करू शकणार नाही. चोरी करण्याच्या पूर्वी, दरोडा करण्यापूर्वी, करण्यापूर्वी त्यांना पकडला जाईल असं एक चांगलं CCTV सर्वेलन्स त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि आता आपल्याला विश्वास आहे पुढच्या वर्षभरामध्ये नागपूर जिल्ह्याचे सर्व नगरपालिकेमध्ये एक उच्च क्वालिटीचं AI बेस मार्बलचं त्या ठिकाणी CCTV सर्वेलन्स करण्याचा निर्णय आपण करतो आहे.
नागपूर जिल्हा सुरक्षित करणे, शेवटी जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही पार पाडतो आहे. मला या ठिकाणी नागपूर पोलिसांनी या ठिकाणी एसपीने आणि आमच्या टीमनी झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट या प्रकल्पांतर्गत 2025 मध्ये नागपूरमध्ये अपघात कसे कमी होतील याचा विचार केला. शेवटी जीव वाचवणं आपली जबाबदारी आहे. कुणाचा जीव उगीच जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर आता जो रेशो आला आहे तो अत्यंत चांगला आलेला आहे. म्हणजे आता मी याचं अभिनंदन करणे योग्य नाही, पण जो रेशो आहे अपघाताचा तो अत्यंत कमी झालेला आहे. त्यामुळे अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी थांबलेले आहेत. या ठिकाणी मी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या सर्व म्हणजे NMRDA वगैरे सर्वांनी मिळून मीनाजी असतील, इटनकरचे असतील, आमच्या विभागीय आयुक्त यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी भारतातील पहिलं स्मार्ट ग्रामीण गाव सातनवरी आणि या ठिकाणी हे आपलं स्मार्ट आणि इंटेलिजन्स गाव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ते तयार केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. आता आम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास यावर्षी 100 गावांना स्मार्ट आणि इंटेलिजन्स गाव म्हणून या ठिकाणी काम करायचं आहे. सातनवरीचं जे या ठिकाणी मॉडेल आहे ते नागपूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात, सर्व जिल्ह्याच्या सर्व मोठ्या गावामध्ये आपल्याला हे मॉडेल द्यायचं आहे. त्यामुळं नागपूर जिल्हा किंवा शहर नाही तर ग्रामीण भाग सुद्धा या ठिकाणी विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सातनवरीला जर आपण गेले तर त्या ठिकाणी आपल्याला कळेल की कुठल्या पद्धतीने इंटेलिजन्स आम्ही केला, त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या गावाला पुढवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने, महसूल खात्याने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ज्या सेवा हमी कायद्याच्या सर्व सेवा आहेत, इज ऑफ डुईंग बिझनेस आहे, या माध्यमातून जनतेला सरकारी कार्यालयाच्या खेळा किंवा सरकारी खात्याच्या खेटा मारा लागू नये याकरता आपण या ठिकाणी पुढाकार घेतो आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसूल खात्याच्या सर्व सेवा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेवा, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सेवा आपण या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर एक महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकार सुरू करत आहे. ज्या योजनेचा फायदा सर्वात जास्त नागपूरला सुरू होणार आहे आणि माननीय जिल्हाधिकारी विपिन ईटनकरजी यांनी महाराष्ट्राचं मॉडेल तयार केलं. हे मॉडेल महाराष्ट्राने स्वीकारलं. आमच्या बजेटच्या स्पीच मध्ये अजितदादांनी सांगितलं की महाराष्ट्राचं शेतकऱ्याच्या पांढर रस्ते बांधकामाचं मॉडेल हे नागपुरातलं मॉडेल आम्ही स्वीकारतो आहे. आणि माननीय मुख्यमंत्री यांनी या योजनेला मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेचं नाव दिलं. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. मला महाराष्ट्राच्या महसूल खात्याचं अभिनंदन करायचं आहे की महाराष्ट्राच्या महसूल खात्याने आता ही योजना स्वीकारली. आणि जे महत्वाचा विषय महाराष्ट्राचा आहे, नागपुराचा आहे, शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा रस्ता असला पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात वीज असली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतात इरिगेशनसाठी पाणी असलं पाहिजे. शेतकऱ्याचा मुलगा कधी रोजगाराला, कधी नोकरी मागणार नाही. ही जी भूमिका आहे यामध्ये आमच्या महसूल खात्याने या राज्यातले सर्व शेतकऱ्याचे पांढरे रस्ते चांगला करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. आता आपण पुढाकार घेतोय की कुऱ्हाडी पॉवर प्रोजेक्टची राख आपल्या खापरखेडा पॉवर प्रोजेक्टची राख जी आहे ती राख त्या ठिकाणी पर्यावरण विभागाची आमच्या जिल्हाधिकाऱ्यांची MOU करून जे पाचगाव भाग आहे आपला, या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी दगडखानी झाल्या आहेत. दगडखानीचे मोठे मोठे खड्डे आहेत, ते खड्डे भरून हे सर्व भाग समतल करण्यासाठी एक MOU होते आहे. कुऱ्हाडीच्या वीज प्रकल्पाची सर्व राख, खापरखेड्याची राख ही आता आपण दगडखानीमध्ये भरून त्या ठिकाणी सर्व हा जो सरकारी भाग आहे, ज्या सरकारी त्या माहिती आहे त्या लेवल करून त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा विचार आपण करतोय. या ठिकाणी मला नागपूर शहराचे आपले आयुक्त जे आहेत चौधरीजी यांचे अभिनंदन करायचं आहे की नागपूर शहरामध्ये आमच्या आशा पठाणजी मुख्यमंत्री कार्यालयातनं अभिजित चौधरीजी आपण सर्वांनी एक अभिनंदनीय काम केलं की ज्यातनं नागपूर शहराच्या गरीब माणसांना त्यांच्या हक्काचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय झाला. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रॉपर्टी कार्ड कोणी दिले तर नागपूर महानगरपालिकेने आणि आमच्या महसूल प्रशासनाने दिले. आणि त्यामुळे आज एक मोठी क्रांती नागपूरमध्ये होते आहे. आणि यातनं खूप मोठा एक या ठिकाणी जनतेला जो आम्ही शब्द दिला होता की आपल्या प्रॉपर्टी कार्ड आम्ही देऊ, आपले पट्टे वाटप आम्ही करू, ते आम्ही करण्याचा विचार करतो आहे. तसेच ग्रामीण भाग आमचे तहसीलदार, आमचे प्रांत जे आहेत
या सर्वांनी 30,000च्या वर लोकांना त्या ठिकाणी घरं देण्याचा आणि त्यांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय केला. मला या ठिकाणी फार जास्त मांडायचं नाही आहे, पण आमच्या महसूल खात्याने एक तुकडा बंदी कायदा निरस्त केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या 60 लाख परिवार जे 15/10/2024च्या पूर्वी जे परिवार ज्या जागेवर राहतात त्या सर्व घरांना कायदेशीर करण्याचा निर्णय आपण घेतला. या महाराष्ट्राच्या 60% परिवाराची जी रहिती थांबली होती, नोंदणी थांबली होती, याचा आपण निर्णय केला. त्यामुळे एक मोठा फायदा नागपूरला या ठिकाणी झाला आहे. या ठिकाणी मला आदिवासी विभागाच्या सर्व अधिकारी यांचे अभिनंदन करायचं आहे की वन हक्क पट्टे वाटप आमच्या विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेतला आणि वन हक्क पट्टे वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाले. 36,000 हेक्टर जागा आपण वन हक्कामध्ये बांधल्या आणि सोबतच आमच्या विभागीय आयुक्तांनी या ठिकाणी आमच्या जिल्हाधिकारी टीमनी आणि आमच्या मनपा आयुक्तांनी एनएमआरडी कमिशनरनी झुडपी जंगल जागा, मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की मागच्या 40 वर्षापासून झुडपी जंगल जागेवर राहणारे 2 लाखचे वर जे घर आहेत, 2 लाख परिवार राहतात झुडपी जंगल जागेवर, त्यांचा प्रॉपर्टी कार्ड आपण देऊ शकत नव्हतो. पण मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आमचा महसूल खात्याचा प्रस्ताव मान्य झाला. आमच्या विभागीय आयुक्तांनी योग्य बाजू सुप्रीम कोर्टात मांडली आणि आता 2 लाख परिवारांना त्यांच्या घराचे मालकी पट्टे देण्याचाही निर्णय आता या ठिकाणी आपल्याला झाला आहे. या ठिकाणी आम्ही आमच्या सरकारने जाहीर केलं होतं की जे ज्यांची अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं 1,41,000 परिवारांना आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नुकसान भरपाई या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला. आज आपल्याकरता महत्वाचं काय आहे, नागपूरमध्ये नवीन नागपूर येत आहे. नवीन नागपूरच्या माध्यमातून या ठिकाणी या नागपूर शहराला एक या ठिकाणी एक कॉमर्शियल हब मिळणार आहे आणि त्यामुळे एक मोठी आपण या ठिकाणी परिवर्तन करणार आहोत. आणि या नागपूरला 148 किलोमीटरचा नवीन रोड, रिंग रोड या ठिकाणी आपण या ठिकाणी सुरू करतो आहे. त्याची ऍक्टिव्हिशन लवकर होईल. नवीन नागपूर आणि रिंग रोड पुन्हा एकदा नागपूरच्या वैभवात त्या ठिकाणी वाढ करणार आहे. यासाठी आपण काम करणार आहोत. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ई बस सेवा, पीएम बस सेवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने नागपूर महानगरपालिकेची वाहतूक व्यवस्था, मागच्या 10 वर्षाच्या नागपूरची वाहतूक व्यवस्था आणि आजची वाहतूक व्यवस्था यामध्ये 100 पटीने जास्त वाढ, चांगला वाढ या ठिकाणी करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे. मला या ठिकाणी महानगरपालिकेचा प्रगती आढावा असेल, जिल्हा प्रगती आढावा असेल, आमच्या आयुक्ताचा त्या ठिकाणी केलेलं काम असेल, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आपण बघितलं असाल या ठिकाणी आपण 4 ठिकाणी ट्रान्सपोर्ट प्लाझा करतोय. आपण पुरागोंदीला करतोय, शिरूरला करतोय, मुक्तीबोरी जवळ, भंडारा रोडवर पडसाळला करतोय आणि या ठिकाणी पारजुनला बघितलं टेकदेवला आपण ट्रान्सपोर्ट प्लाझा करतोय. रिंग रोडच्या बाजूने जर ट्रान्सपोर्ट प्लाझा झाले तर नागपूरमध्ये ट्रक येणार नाही आणि मोठ्या प्रमाणात नागपूर शहराचे ऍक्सिडेंट थांबतील, याची व्यवस्था आपण या ठिकाणी करतोय. मी हे जे आपलं नागपूर शहराचं विकसित वाणिज्य केंद्र होणार आहे याकरता खऱ्या अर्थाने प्रचंड मेहनत आमच्या एनएमआरडी कमिशनरने विनाने घेतलेली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. खरं तर आमच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या योजना तयार केली. आमच्या या ठिकाणी आमचे महामुनींचं मी खूप अभिनंदन करेन की नागपूर जिल्ह्याला उत्कृष्ट एक अधिकारी आल्यानंतर काय परिवर्तन होऊ शकतं. तर नागपूर जिल्ह्याच्या 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान देऊन 2200 महिला बचत गटांना रोजगार निर्मिती करण्याकरता नवसखी अभियान त्यांनी आणलं आणि हे महाराष्ट्राचं पहिलं अभियान आहे जे महाराष्ट्राच्या मॉडेल म्हणून त्या ठिकाणी तयार होणार आहे. खरं तर आपण या ठिकाणी आमच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याही मागण्या आपण पूर्ण करतोय. क्रीडा क्षेत्रातल्या मागण्या आपण पूर्ण करतोय. केंद्र सरकारचं आपत्ती व्यवस्थापन केंद्र नागपूरमध्ये येत आहे. कामठी तालुक्यामध्ये, चिचोलीमध्ये राष्ट्रीय न्यायबद्ध शास्त्र विद्यापीठ त्या ठिकाणी येत आहे. आपली जी जेल आहे नागपूर शहरातली ती आता आमच्या माझ्या कुऱ्हाडीच्या घराच्या मागे चिचोलीला जाते आहे. त्यामुळे नागपूर शहराच्या मधला जो भाग आहे तो अत्यंत उत्कृष्ट सेंटर म्हणून आपण डेव्हलप करू शकतो. खरं तर या आपल्या नागपूरच्या 2028-2029 जे आता जे माननीय देवेंद्र फडणवीस सरकार 2029 पर्यंत आहे, या सरकारचा संकल्प आहे विकसित नागपूरचा. या ठिकाणी मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मला नागपूर पोलीस आयुक्तांनी जे 2-3 महत्वाचे विषय आहेत, खरं तर कोणी विचार केला नव्हता की ऑपरेशन यू टर्न तयार होईल. ऑपरेशन यू टर्न मध्ये या ठिकाणी 26% अपघात कमी झाले.
मैं पुलिस आयुक्तांचं रविंद्र सिंह जी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ कि आपने नागपुर शहर की जान बचाने के लिए जो एक्सीडेंट से जो जाते थे उसके 26% कमी करायचं काम आपण केलं. ऑपरेशन थंडर आपण बघितलं असाल, अंमली पदार्थांना त्या ठिकाणी नागपूरमध्ये येण्यापासून रोखणे आणि या ठिकाणी एमडी गांजा चरस याकडे जे अवैध व्यवसाय रोखण्याकरता थंडर या ठिकाणी आणलं. आपण या ठिकाणी आपण जे सोशल मीडियाचं ऑपरेशन गरुड दृष्टी आपण या ठिकाणी केलं आणि त्यातलं आपण शिकलं की या तंत्रज्ञान वापरल्यावर काय झालं. यावर्षी जी आपली क्रिकेट मॅच झाली त्या क्रिकेट मॅच मध्ये आमचे डीसीपी या ठिकाणी त्यांनी आणि आमच्या आयुक्तांनी कुठलीही गर्दी त्या ठिकाणी झाली नाही असं एक उत्कृष्ट काम त्या ठिकाणी केलं आहे. खरं तर हे का सांगावं लागत आहे की या ठिकाणी जनतेला जे कर्तव्य आपण आम्हाला देतो ते कर्तव्य आमचा प्रशासन पार पाडत आहे की नाही याबद्दलची अधिक माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यावी लागतं. आज बघा आपल्या विभागीय क्रीडा संकुल 662 कोटीचं होत आहे. या ठिकाणी सारथीची ओबीसीची जी वसतिगृह आहे सारथीचं ते 176 कोटीचं होत आहे. नागपूरला विधी विद्यापीठ 400 कोटीचं काम सुरू झालं आहे. अंबोऱ्याला ते ब्रिज सुरू झाला आहे. मियानमध्ये आता पतंजली फूडपाथचं काम पुन्हा सुरू झालं आहे. आता जिल्हा नियोजन मंडळाची यावर्षी परवाची बैठक घेतली. यामध्ये आता आम्ही 1200 कोटी रुपये यावर्षी आपल्याकडे आहे. पुढच्या वर्षी आपण ते वाढवून मागतो आहे. खरं तर याकरता आपण काम करतोय. सिंचनामध्ये मोठे प्रकल्प आपण आणतोय. पुढच्या 2047 पर्यंत नागपूरला पूर्ण पाणी मिळेल 24/7 याचे आपण प्रकल्प पूर्ण करतोय. नगर प्रशासनाच्या माध्यमातून अनेक बाबी या ठिकाणी करतोय. खरं तर मी मेट्रोचे एमडी माननीय हर्डीकर यांचं अभिनंदन करतो. टप्पा 2 काम चालू झालं. आता टप्पा 3 चा सुद्धा आराखडा श्रावण हर्डीकर तयार करताय. इथून खापरखेड्यापर्यंत तिकडून कडबेश्वर पर्यंत तिकडनं मौद्यापर्यंत हा जो नवीन मेट्रोचा प्लॅन तयार होतोय तो सुद्धा नागपूर करता अत्यंत महत्वाचा आहे. मी महानगरपालिकेचे नवीन टाउन हॉल अनेक कोटी या ठिकाणी होतच आहेत. वैद्यकीय कॉलेज नागपूरचं आपलं जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याला 615 खाटांचा करण्याचा आपला प्रयत्न आहे. मेओ मेडिकल जागा याच्यासोबत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचं काम चालू झालं आहे. मागच्या 8 वर्षापासून हे काम थांबलं होतं. हे काम आता सुरू झालेलं आहे. एकंदरीत नागपूरच्या विकासाचा एक मोठा संकल्प आपण या ठिकाणी करतोय. मी एवढंच सांगेल आज मांडता येईल 1000 गोष्टी मांडता येईल मागच्या 1 वर्षात केलेल्या, पण आज तेवढा वेळ नाही. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जे काही आपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या नागपूरमध्ये आमच्या सर्व जे आमचे विधानसभा सदस्य आहेत सर्वच पक्षाचे आमचे खासदार बर्वेजी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी नितीनजी आम्ही सर्व लोक विकसित नागपूर करता प्रयत्न करतोय. आजच्या दिवशी आम्ही संकल्पित होतोय की 2026 हे अजून चांगलं प्रगतीचं वर्ष असेल. 2026 ला नागपूरला चांगलं बजेट मिळेल. येणारं मुंबईचं अधिवेशन जे आहे फरवरीचं या अधिवेशनाचं मोठ्या प्रमाणात नागपूरच्या विकासाचे संकल्प आपण पूर्ण करू आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं जे शस्त्र आपल्या हाती दिलं आहे, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपल्या सर्वांना जे जबाबदारी दिल्या आहे त्या पूर्णपणे पार पाडण्याकरता आम्ही काम करू एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो. सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला पुढच्या काळात नागपूरला विकसित नागपूर करता सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मी आपल्याला करतो. खूप खूप धन्यवाद.